ತಾಲೂಕಿನ ಗೋಡವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭಾರತ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜಯಂತಿ ಹಾಗೂ ಕೈಲಾಸವಾಸಿ ಮುರಳೀಧರ ಕಾಳಿ ಅವರ ಜನ್ಮದಿನದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಸಂಸ್ಥೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಸುನಿಲ್ ಕುಮಾರ್, ಮುರಳೀಧರ ಕಾಳಿಯವರು 14ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೇ ಕೋಟೆಯನ್ನ ಗೆದ್ದ ಮಹಾಪುರುಷ ಶಿವಾಜಿ. ಸ್ವಾಭಿಮಾನಿಯಾಗಿದ್ದ ಅವರು ಯಾರಿಗೂ ತಲೆ ತಗ್ಗಿಸಲಿಲ್ಲ. ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಸಂಘಟಿಸಿದಾಗ ಅವರ ಜೊತೆ ಯಾರೂ ಬರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕಾಡಿಗೆ ಹೋದ ಅವರು ಅಲ್ಲಿನ ಜನರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ತರಬೇತಿ ನೀಡಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಸಂಘಟನೆಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾನೂನಿನ ಸಲಹೆ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನಾನು ಸದಾ ಸಿದ್ಧವೆಂದು ಹೇಳಿದರು. ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ರೂಪಾಲಿ ಕಾಳಿ ಮಾತನಾಡಿ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಆದರ್ಶವನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲಿಸಬೇಕು. ಈ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಸರ್ವಧರ್ಮ ಏಕತೆಯಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಮುಂದೆ ಬರಬೇಕೆಂದು ಕರೆ ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗೋಡವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಮಣ ಕಾಳಿ, ಶರದಾ ಮೂಳೆ, ಮುಖೇಶ್ ಗೋರ್ಪಡಿ, ಗೋಪಾಲ ಪಾಟೀಲ, ರಮೇಶ್ ಜಾಧವ್, ಯುವರಾಜ ನಾಗದಿ, ದಯಾನಂದ್, ಮುಖೇಶ್ ಗೋರ್ಪಡಿ, ಶಿಕ್ಷಕರಾದ ಕೃಷ್ಣಾರೆಡ್ಡಿ, ಮಹದೇವ ಪಾಟೀಲ, ನೇತಾಜಿ ಪಾಟೀಲ, ಸತೀಶ್ ರಾಜೋಳಿ ಮತ್ತು ಹನುಮಂತ ನೆಳಗಿ, ಹಜಾರ, ಫಾತಿಮಾ, ಹುಮೇರಾ ಅಫ್ರೀನ್, ಜಫರ್ ಅಹಮದ್, ಸಾಮಿನುದ್ದೀನಿ, ರಾಜೇಂದ್ರ ಬಿರಾದಾರ್, ವಿಠಲ್ ಹುಣಸೇನಾಳಿ ಸೇರಿ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸುಪ್ರಭಾತ ನ್ಯೂಸ್, ಗೋಡवाडी. तर मी सांगू इच्छितो की ज्या रीतीने साहेबांना आपली कार्यशैली घालवली तसंच आपण सुद्धा काहीतरी एक शिवाजी महाराज तर दूर राहिले, काळे साहेबांमधलं गुण आपण घेऊन काहीतरी तरक्की करावं अशी ह्या दिवशी आपण कल्पना करावी, काहीतर प्रॉमिस घ्यावी आणि आपल्या आपल्या शाळेमध्ये आपल्या आपल्या विषयावरी आपल्या आपल्या मुलाबद्दल काहीतरी सुधारणा करावी असं मी ह्या निमित्तानं आपल्या सगळ्याला रिक्वेस्ट करतो. जसं आमचे साहेब सातत्यानं नोट्स बनवत होते, कोणी जरी आलं तर सारखं साहेब एक पेपर घेऊन काहीतरी लिहतच राहणार. तर ते माझ्याकडून हे विनंती आहे की तुम्ही शिक्षक वर्ग ते एक सवय तुम्ही घालून घेतली. कोणचं मुलगा वीक आहे, कोणचं मुलगा छान आहे, जर तुम्ही हे करत राहिला सतत 1 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही काही केलं तर त्या लेकराचं भविष्य बनल आणि साहेबाला एक तुमच्याकडून काहीतरी त्यांना सुपूर्त होईल असं माझी हे विनंती आहे. जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण काय करायचं, सतत नोट डाऊन करायचं, आपल्या डोक्यामध्ये सारखं मुलाबद्दलच चालायचं अशी माझी विनंती आहे. आजच्या या बदलत्या युगामध्ये मोबाईलचा खूप प्रचलित आहे, तर आपण काय करावं, झालं तेवढं मोबाईल दूर करून एक पेन आणि एक कॉपी जर आपण ठेवलं, आपलं बघून मुलं शिकतील, मुलांना त्यांच्यामध्ये काही थोडा बहुत बदल येईल. पण सर्वप्रथम आपण काय करायचं, कोण कोण मुलं आहेत ज्यांना आपण ह्यावेळी थोडं बहुत सुधारणा करून त्यांची काही मार्क्स जास्त आली कसं करायचं ते तुम्ही जर सगळे मुख्य गुरुगळ असेल, हेडमास्टर, मुख्य शिक्षक, काही शिक्षक पर्यंत किंवा ऑफिस स्टाफ किंवा स्पोर्ट्स किंवा क्लर्क जे काही असेल, जर त्यांनी लक्ष देऊन साहेबाचं जे गुण होतं सगळीकडे लक्ष देणं, ज्यांनी क्लास घेत नाहीत जर त्यांनी सगळीकडे लक्ष देऊन जर मला काही सांगितलं, जर त्यांना जे वाटलं ते त्या मास्टरला जाऊन सांगितलं की कसं आपण सुधारणा करू शकतो, तर आपल्या डोक्यामध्ये का पाहिजे की सतत मुलाबद्दल शाळेबद्दल कसं प्रोग्रेस करावं हे आपल्या डोक्यात पाहिजे. आता घोरपडे सर म्हणत होते ते जर ऐकलो तर आज जे पगार तुम्ही घेत आहात आणि ज्या वेळेस तुमच्याकडे काही नव्हतं किती अंतर आहे, ते सगळं साहेबांमुळे आहे. आपण फक्त ते एक जरिया आहे, आणून द्यावी ह्या स्टेजवर मी विनंती करून माझी 2 गोष्ट संपवतो. धन्यवाद.